उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। मंडळ अधिकाऱ्यांची बघायची भूमिका, उपोषणाचा इशारा, सोनजाम येथे बेकायदेशीर उत्खनन। दिंडोरी तालुक्यातील सोनजाम येथे सरकारी जागेवर अवैधपणे बेकायदेशीर उत्खनन होऊन शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे। संबंधित अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन देखील बघायची भूमिका घेत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले आहे। सोनजाम येथील गट नंबर 509 हा साधारणतः 5 हेक्टरचा सरकारी गट आहे। या गटातून बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन केले जात आहे। दिवसाढवळ्या ट्रॅक्टर, जेसीबी आदी यंत्राच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे मुरुम वाहतूक केली जाते। या संदर्भात मंडळ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात येऊनही त्यांनी आतापर्यंत सोयीस्कर डोळेझाक केली असल्याची तक्रार सोनजाम येथील ग्रामस्थ करीत आहेत। संबंधित मंडळ अधिकारी यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाही असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे। मंडळ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत संबंधित बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। तसेच आवश्यक ती चौकशी करून यात संबंधित प्रशासकीय अधिकारी दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा पुढील आठवड्यात सोनजाम ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जाधव, राजेंद्र जाधव, भास्कर बस्ते, तुळशीराम जाधव, प्रकाश जाधव आदींनी दिला आहे। सरकारी जागेवर दिवसाढवळ्या यंत्राच्या सहाय्याने बेकायदेशीर उत्खनन होत असल्याने मंडळ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊन देखील त्यांनी सोयीनुसार डोळेझाक केली आहे। शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असताना संबंधित अधिकारी बघायची भूमिका घेत असल्याने शंका उपस्थित होते। तरी वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा। प्रभाकर जाधव, सदस्य ग्रामपंचायत सोनजाम, येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी प्रभाकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य सोनजाम। या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या सोनजाम ठिकाणी मोठ्या प्रमाणात गट नंबर 509 मधील उत्खनन हे होत असताना या ठिकाणी बऱ्याचदा आम्ही मंडळ अधिकारी यांना तोंडी सूचना पण केल्या, त्याचबरोबर मोबाईलमध्ये असलेलं फोटो सेशन पण दाखवलं, परंतु त्यावरती त्यांनी कुठली उचित कारवाई न करता या ठिकाणी हे मस्तावलेलं जे काही गौण खनिज करणारे हे जे काही मस्तावलेली लोक आहेत यांनी पुन्हाशी आता असाच प्रयोग आता पुन्हा चालू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या उत्खनन हे या ठिकाणी करत असताना या ग्रामस्थांनी शेवटी बघितल्यानंतर याच्यावरती कुठलं जर प्रशासन जर अंकुश ठेवत नसेल तर शेवटी आम्हाला माननीय तहसीलदारांना आज रोजी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात स्पष्ट उल्लेख केलेला आहे संबंधितांवरती मोजमाप करून कारवाई करून आणि त्यांच्याकडनं दंड वसूल करून जर येणाऱ्या काळामध्ये समोर अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।